या स्पर्धेसाठी खास करून मांगलेहून भेट देण्यासाठी आलेले कारखान्याचे संचालक सन्माननीय सुरेश पाटील भाऊ यांचं सहर्ष स्वागत। त्यांच्यासोबत आलेले आमच्या कारखान्याचे दुसरे संचालक सन्माननीय दीपक तडावी साहेब, आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत। सकाळपासून अनेक मान्यवरांनी या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी अनमोल असं सहकार्य केले आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्या, या स्पर्धेस उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आदरणीय भाऊंनी दादांच्या वतीने आपलं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो। उद्या परवा आणि बुधवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, त्या दिवशी सुद्धा आपण सर्व मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी, या स्पर्धा पाहण्यासाठी यावं। आपण आल्यानं आपल्याच भागातील, आपल्या पंचायत समिती गणातील खेळाडूंना एक वेगळी चेतना मिळते। खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण आपल्या अतिशय व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा आपण वेळ काढून या स्पर्धेस भेट देत आहात। खरंच भाऊंच्या वरती आणि दादांच्या वरती असणारं प्रेम या निमित्तानं आपण व्यक्त करत आहात। दादांच्या वतीनं, भाऊंच्या वतीनं आपलं पुनश्च या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जाऊया सामन्याच्या दिशेने। सरांना विनंती करतो, सर आपण पुढील समालोचन करावं। धन्यवाद दादा। आपण मैदानाच्या दिशेने वळूया। मॅचला सुरुवात झाली आहे आणि पहिला बॉल टाकला गेलाय। प्रदीप पाटील यांचा पहिला बॉल संदीप पाटील यांनी खेळला आणि त्या बॉलवरती एक धाव अंकित केलेली आहे। एका बाजूला प्रमय, एका बाजूला संदीप ही जोडी आणि पहिलं षटक प्रदीप यांच्या नावी। बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती। यावेळेला बॉल हवेत खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पॉइंटचे बॉलच्या खाली। दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळू शकलं नाहीये, किंबहुना पहिला प्रयत्न फसला आणि काही धावा बॅटिंग करताना पंचायत समिती गट वाठेगावला मिळाल्या। एका बाजूला बॅटिंग मध्ये संदीप पाटील, बराच अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे क्रिकेटचा आणि आज त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय, परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारचे बॅट त्यांची बोलेल तडपेल। बॉलर प्रदीप पाटील तयार। पुलर लेनचा बॉल अंगावरती येणारा वळवलाय। या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे आणि किंबहुना सुरुवात जी आहे ना दोन्ही संघांनी ती सावध केली आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये किरण मस्कर सर देखील आता जोडले गेलेले आहेत आणि किंबहुना धावसंख्या 3 धावा 0 गडी बाद। एका बाजूला संदीप 2 बॉल 2, प्रमय 1 बॉल 1, स्ट्रायकर एंडला प्रमय तयार। यावेळेला बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर, वीरेंद्र सहवाग स्टाईल। बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार 4 धावेंसाठी पहिला चौकार आलाय सत्र क्रमांक 1 मध्ये। पडल्यानंतर उसळणारा बॉल शरीरापासून दूर होता। बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर, वीरेंद्र सहवाग स्टाईल, बॉल सीमा पार, 4 धावेंसाठी फरार। पायांवरती बॉल फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन। धक्का क्रमांक 1 पंचायत समिती वाठेगाव या टीमला। धावफलकावरती आहे धावा 7, गडी बाद झाला 1। पुन्हा एकदा फटक्याची क्रिया, पायांवरती असणारा बॉल आणि हा बॉल फ्लिक केला, क्षेत्ररक्षक सहजरित्या बॉलच्या खाली गेले आणि एक चांगला झेल पकडला आणि टीम एल्लूरला पहिलं सुयश मिळालंय। 7 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे। मात्र दुसऱ्या साइडला निलेश सर आपण पाहिलं तर संदीप पाटील, पिनूदादा इज अ इम्पॉर्टंट, कारण की या मॅच मध्ये जर पहिला खरा रोल आणि खरा पेपर फुटणार तो संदीप पाटील। ते किती वेळ थांबतायत, ते किती वेळ थांबल्यानंतर किती धावा होत आहेत, त्यांना अडवलं जातंय का, त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जातात का, यामध्ये एक वेगळी मजा आहे। अनिश्चित आणि किंबहुना चाई आलेला आहे आणि त्याचा आपण आस्वाद घेऊया, परंतु हा बॉल, या बॉलचा घेतलाय आस्वाद। आल्या पावली बॉल सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय, मोठ्या फटक्यांची ललकारी, फटका आहे भारी, बॉल चाललाय सीमा पार। मितील धावा 6 आणि बॅट्समन रियाज यांच्या बॅटमधून आला षटकार। एका बाजूला पायांचा वापर, शप्पल झाले, रियाज याने एक ताबडतोब फटका खेळलाय। धावसंख्या भरारी घेतेय। एका बाजूला रियाज यासाठी ओळखले जातात। खेळाडूला विनंती, आपण आतमध्ये या, आपल्याला बॉल प्रोव्हाइड केला जाईल। जे खेळाडू आहेत बॉल शोधण्यासाठी गेलेले आहेत आपण या। एका बाजूला रियाज, एका बाजूला संदीप, ज्या प्रकारे किरण मस्कर सरांनी उल्लेख केला
की संदीप यांची बॅट चालणं महत्वाची आहे, परंतु रियाज आलेत, आक्रमण केलंय आणि आक्रमण चांगलं आहे. एका बाजूला धावफलकावरती आहे 13, एक गडी बाद, षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. ओव्हर नंबर 2 साठी आता अमोल गुरव, कोल्हापूर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व. ओव्हर नंबर 2 मध्ये वेग चांगला आहे, कट केलाय, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होते. अशा प्रकारचे फटके गुंडप्पा विश्वनाथ खेळायचे आणि त्याची प्रचिती आली, परंतु या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव मिळते. एक एक धाव या मॅच मध्ये घेण्याचा प्रयत्न रियाज आणि संदीप. ही पार्टनरशिप कशा पद्धतीने होते, पार्टनरशिप कशा पद्धतीने बिल्ड होते, कारण की दुसऱ्या साईडला अर्थातच एक चतुर गोलंदाज मिस्टर अमोल, जे गेले 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेत. अशी लढत आहे. निश्चित बॉलर तयार. यावेळी अंगावरती येणारा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने प्रयत्नांची पराकाष्ठा करताना एकच धाव मिळते. काही षटकार आलेत, काही चौकार आलेत, काही सिंगल आलेत, काही डबल आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये अमोल गुरव यांनी दमखम चांगल्या प्रकारे दाखवलाय. 2 बॉल टाकले, 2 धावा खर्च केल्यात. रियाज 2 बॉलच्या पाठीमागे 7, संदीप 3 बॉलच्या पाठीमागे 3. आज बॅट चालणं, तळपणं या गोष्टींना महत्व आहे आणि या मॅच मध्ये सीमारेषेला आग कोण लावेल. एका बाजूला अमोल गुरव गोलंदाजीच्या मार्क वरती येत आहेत. या सर्व गोष्टी आपण पाहत आहोत ना, आणि गोलंदाज अमोल गुरव पुन्हा तयार होतील, ज्यांनी देखील चांगला खेळ केलाय. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. पुलर लेनचा बॉल सरळ बॅटने खेळलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहे डीपला. या बॉल वरती येतील फक्त एकच धाव. सध्या थोडंसं शांततेने खेळलं जातं, म्हटलं जातं जो बेस तयार केला जातोय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बऱ्याच अशा शांततेनंतर आपण पाहिलं तर वादळ येताना बऱ्याचदा पाहिलेत रियाज आणि संदीप, कारण की समुद्राच्या लाटा थोड्याशा मागं गेल्या म्हणजे समुद्र आटला असं होत नाही, कधी तो कमबॅक करू शकतो. निश्चित म्हणजेच की काय ही वादळापूर्वी शांतता आहे का. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, परंतु एका बाजूला वेगावरती स्वार होत हे बॉल हाताळलेले आहेत. एका बाजूला आगीचे गोळे अमोल गुरव टाकतायत आणि धाव फलकावरती धावा आलेल्या आहेत फक्त 16. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. ऍडव्होकेट उमेशजी कदम साहेब यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. मी विनंती करेल, वेलकम साहेब, सुस्वागतम. हा बॉल समोर खेळाय क्षेत्ररक्षक येतील, एकच सिंगल धाव. विनंती करेल साहेब, आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे कृपया. ऍडव्होकेट मी विनंती करेल साहेब, आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. व्यासपीठावरती येऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. आमदार चषक 2024च्या वतीनं आपलं मनपूर्वक अधिक स्वागत. विकेट घेण्याचा प्रयत्न अमोल आणि संपूर्ण टीमचा सध्या मात्र चालू आहे, कारण की येरूळ संघ दुसऱ्या साईडला विकेटसाठी प्रयत्नामध्ये 17 धावा. सरळ बॅटने खेळलेला फटका मिड ऑफला क्लिअर केलाय. लॉंग ऑफ आहेत पाठीमागे, बॉलला संरक्षण देण्यासाठी आणखीन एक धाव येते. या ओव्हर मध्ये किरण सर पाहिलं ना तर मोठे फटके आले नाहीत. मोठ्या फटक्यांवरती अमोल गुरव यांनी बंधनं ठेवली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 वरती 1 अशी स्थिती आहे. 18 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नुकताच आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून चहा या स्पर्धेला पोहोचवला गेला, सांगायला आवडेल की 32 शिराळातली मराठवाडे गावचे सुपुत्र, अर्थातच एक मोठं नाव अमर मराठे, त्यांचे बंधू आहेत अर्जुन मराठे, म्हणजे तलप अमृतुल्य हा मराठी व्यवसाय त्यांचा. मराठी पाऊल पडते पुढे, सांगायला अभिमान वाटतो. आपली माणसं मोठी केली की आपण आपोआप मोठे होतो. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या व्यवसायासाठी. थँक्यू सो मच. क्षेत्ररक्षक होते आणि तिथे आले आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव इथे मिळते. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात केली. गोलंदाजीच्या मार्गवरती निलेश आलेले आहेत. मधल्या फळीतले एक चांगले गोलंदाज आहेत. किंबहुना क्रमवारी जर आपण पाहिली ना गोलंदाजीमध्ये तर अनेक वेळा 3 क्रमांकाचं षटक त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळलंय. पुलर लेनचा बॉल कव्हर्सला खेळलाय हा बॉल आणि किंबहुना फलंदाजाने संयम ठेवलाय. आता एक छोटीशी पार्टनरशिप उभी राहिली आहे, परंतु याच फलंदाजांना आता मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल, कारण धावसंख्येची गती वाढवावी लागेल. अंतिम सामना आहे आणि धावा जर तुमच्याकडे असतील ना
तरच तुमचे गोलंदाज सत्र क्रमांक 2 मध्ये लढू शकतील. बॅटिंगसाठी संदीप पाटील तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल पकडलाय, एकच सिंगल धाव येते. संदीप पाटील असा खेळाडू जेवढा वेळ मैदानामध्ये थांबेल तेवढाच तो घातक बनून जाऊ शकतो, कारण की जेवढा वेळ त्यांना तुम्ही वेळ द्याल तेवढ्याच वेळेमध्ये ते बॅच आणखीन कव्हर करण्याचा प्रयत्न करतील, कारण की त्यांना माहिती आहे चांगल्या चेंडूला कशा पद्धतीने मान द्यायचं आणि खराब चेंडूचा कशा पद्धतीने करपूस समाचार घ्यायचा, या सर्व गोष्टींचा अनुभव त्यांना दांडगा आहे. म्हणून की काय संदीप पाटील पिनूभाऊ त्यांचं नाव आहे. 21 धावसंख्या स्कोर कार्डवरती आणि तब्बल अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. निश्चित एक चांगले सिनियर खेळाडू आहेत. आपल्या जीवनामध्ये बरंच क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. परंतु एका बाजूला गोलंदाज निलेश पुन्हा तयार होतील आणि अजूनही त्यांना 3 बॉल टाकायचे आहेत. एका बाजूला टॉस झाला, टॉस जिंकला, नाणेफेकीचा कौल आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला पंचायत समिती गट टीम एल्लूर या टीमने, आणि पंचायत समिती गट वाठेगावला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती येतोय. समोर आहेत बॅट्समन रियाज. पायांचा वापर करत पुढे आलेत. बॉल खेळलाय वाईडिश लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि तो होईल यशस्वी. 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. म्हणून म्हणलं 50 वर्षाचे संदीप पाटील म्हणजे 50 वर्षाचे तरुण संदीप पाटील. तरुणाला लाजवेल असं त्यांचा खेळ. रनिंग बिटवीन द विकेटची त्याची चाल, हन्नाची गती, कमेंट बिन आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये होता. निश्चित या धावा चातुर्याच्या होत्या, परंतु काय फ्लिकचा फटका, मनगटाचा झटका, 6 धावांचा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. अप्रतिम फटका. व्हॉट अ स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूयात ज्या पद्धतीने आपण पाहतोय रिप्ले. सध्या थोडेसे शफल झाले, गरकन फिरवले, बिरकन चेंडूला पोहोचवलं डीप स्क्वेअर रिजनच्या अगदी बाहेर. 6 धावेसाठी आमदार चषकचा दमदार षटकार. धावसंख्या वाढवणारा षटकाराला धावसंख्या 29, एक गडी बाद. अंतिम बॉल या षटकातला शेष. निलेश तयार आणि हा बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, त्रिफळाची. गरजेचं नव्हतं. डान्सिंग डाऊन द विकेट चालू होतं. पहिल्या चेंडूवरती चांगली धाव आली, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर आणखी लालच चालू होती. थोडीशी शफल झाले, मागचं दार पूर्णपणे दिसत होतं, कारण की पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये पुढे आले आणि तदनंतर मागच्या दारानं हा दरोडा पडला, कारण की मोठी विकेट होती. रियाज 8 चेंडू 17 करून. हा कॉमेंट्री बॉक्स सध्या दाखवला जातो. आमचा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स निलेशजी मर्डेकर सर, त्याचबरोबर सुहाजी खोत सर, मी किरण पांडुरंग मस्कर, खाली आमचे सगळे डॅशिंग मित्र परिवार अगदी बसले गेलेत. आपण पाहिलं तर कॅमेरामध्ये दाखवले जातात. युट्यूबला नक्की दिसा. टीमची टोटल आहे 29, 29 धावा. प्रतीक दादा सध्या आपण पाहिलं, प्रतीक दादाला देखील दाखवलं. बरीचशी काळजी त्यांनी घेतली. अमोल ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण साऊंड सिस्टीम आहे, संपूर्ण मंडप डेकोरेटर, त्यांच्या माध्यमातून खूप छान स्पर्धा सजवली आहे. 29, 29 धावा. मी विनंती करेल चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग नको मित्रांनो. सेकंड इनिंगला तुम्हाला बॅटिंग करायचे प्लीज. सेकंड इनिंगला तुम्हाला बॅटिंग करायचे आहे, कारण की वेळेला आपण तर थांबू शकत नाही. निश्चित वेळेची बंधन आहेत आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण घाई करा, अंतिम षटकाकडे वळूया. आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी संदीप आलेले आहेत. तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती ओमकार, एका बाजूला संदीप पाटील तयार. आपटलेला बॉल, पंच काय सांगतील की डेड बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल निर्णायक असतील. शेवटचे 6 बॉल पहिल्या डावामध्ये बाकी आहेत आणि किंबहुना 6 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय आणि हा संघ कुठपर्यंत मजल मारेल याही गोष्टी आता उत्सुकता वाढवतायत. फुलटॉस बॉल मिड ऑनला, झेल सुटलीये. बॉलची फेक आणि फलंदाज होतील का रन आउट? नाही, 2 वेळा बचावले. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव. अगदी व्यासपीठावरती सध्या तुम्ही पाहताय शिराळा तालुका माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे सन्माननीय आदरणीय विजयराव नलवडे साहेब. त्याचबरोबर व्यासपीठावरती सध्या आपण पाहताय विश्वासराव नाईक सहकार साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय विश्वासजी कदम साहेब. त्याचबरोबर विश्वासराव नाईक सह साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय सुरेशजी चव्हाण साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत.
आणि त्याचबरोबर आपण पाहिले तर शिराळा शहर राष्ट्रवादी अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी कवडेकर साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रचिती दूध संघ संचालक चे गणेशजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर कांदेचे उपसरपंच सन्माननीय पाटील साहेब असतील, आमचे संतोषजी गायकवाड साहेब, प्रतीकजी पाटील साहेब, शिराळा विश्वास साखर संचालक सन्माननीय आदरणीय राजाराम पाटील साहेब, दिनकरजी शिंदे साहेब, अमृतजी पाटील साहेब असतील, संतोषजी कदम साहेब, बाबू शिंदे साहेब, सचिनजी गायकवाड साहेब, ॲडव्होकेट साहेब, या सर्व मान्यवरांचं कारखाना संचालक सन्माननीय आदरणीय दीपकजी तडाके साहेब असतील, सुरेशजी पाटील साहेब मामा, या सर्वांचा आम्ही मनापासून अधिक आभार व्यक्त करतो. कारण की धगधगीच्या युगामध्ये वेळ कोणाकडेच नाहीये आणि वेळेतला वेळ काढून आपण खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरती उपस्थित राहिला. त्या व्यासपीठाची शोभा आपल्या उपस्थितीनं वाढली गेली, या स्पर्धेची शोभा आपल्या उपस्थितीनं वाढली गेली. आम्ही आपल्या मनापासून, मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये वेळेतला वेळ काढून उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये वडिया, जिथे 31 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे, 3 बॉल अजून शिल्लक आहेत. एका बाजूला प्रीतम आलेले आहेत, एका बाजूला ओंकार आहेत. संदीप यांना आता 3 बॉल हाताळायचे आहेत. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. हा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील, 2 आहेत. बॉलचा पाठमोरा करतील, एका हाताने फेक केली आहे, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीयेत. 1 शॉट, त्यामध्ये अतिघाई, थोडीशी संकटामध्ये नाही, 1 शॉट म्हणून म्हटलं जास्त घाई इथे केली, बॅट ट्रॅक केली नव्हती. 4 चेंडूचा खेळ झालाय, 32 धावसंख्या स्कोर कार्डवरती. प्रीतमला तुम्ही पाहताय बॅकफुटला जाऊन स्क्वेअर गेट करण्याचा प्रयत्न, 1 धाव इथे कंप्लीट केली जाऊ शकते. प्रत्येकाची स्वप्न मोठी आहेत. आमदार चषक प्रत्येकाला हवा आहे, म्हणून तर चर्चा केली की ती क्रिस्टल ट्रॉफी जी आहे ज्याच्यावरती आमदार चषक हा लोगो लिहिला गेला, ती क्रिस्टल ट्रॉफी प्रत्येक टीमला आपल्या घरामध्ये न्यायची आहे. कारण की हे पहिलं वर्ष आहे आणि पहिलं ते पहिलंच असतं. ट्रॉफी असो किंवा प्रेम असो, पहिलं ते पहिलं असतं निश्चित. कारण अनेक संघ तो प्रयत्न करणार आहेत. जी आकर्षक मन वेधून घेणारी ट्रॉफी आहे, परंतु हा बॉल पा कंप्लीट मिस होतात खेळताना. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम पंचायत समिती गट टीम वाठेगावने बॅटिंग करताना बनवलेले आहेत 33 धावा. विजयासाठी 34 धावांचं लक्ष, येणारे 24 बॉल. कंपल्सरी चेसिंग मान्यवरांना पाहू शकतात मान्यवर आमच्या स्क्रीनवरती. हा ड्रोन व्ह्यू या स्पर्धेचा सध्या आम्ही दाखवतोय, जो पुण्याचा तुषार जाधव त्याच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू या स्पर्धेचा घेतला गेला. आमचे संदीपजी उबाळे साहेब असतील, पिनू दादा, त्यांच्या माध्यमातून ही ग्रास कटिंग संपूर्ण करण्यात आली आहे आणि तदनंतर या स्पर्धेला एक वेगळा लुक देण्यात आला. खऱ्या अर्थानं या मातीमध्ये प्रत्येक जण मोठा झाला, याच मातीनं प्रत्येकाला घडवलं, याच मातीची नाती प्रत्येकाची घडत गेली. एक जन्म देणारी माता आणि दुसरी नाव देणारी माती, याच मातीनं प्रत्येकाला मोठं केलं. ती माती अर्थातच आपण पाहतोय ज्याला नाव आहे पोलीस परेड ग्राउंड शिराळा. आता खऱ्या अर्थानं प्रत्येक तदनंतर आपण पाहतोय दमदार लोकप्रिय आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांचे अगदी फोटो यावेळी मात्र ओमसा MTCच्या माध्यमातून ही व्हिडिओ आपण पाहिली तर आणखीन एडिट करण्यात आले. हे संपूर्ण काम आपण पाहतोय अप्रतिम. या स्पर्धेच्या छोट्या गोष्टीचा विचार केला गेला, म्हणून की काय ही स्पर्धा 350 किलोमीटर मुंबईपर्यंत चर्चेत राहिले. निश्चित ज्या प्रकारे स्पर्धेचं आयोजन आहे, नियोजनबद्ध स्पर्धा, दैदिप्यमान आयोजनाचं प्रतीक, क्रीडा रसिकांसाठी मेजवानी आणि देखण्या आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणारी स्पर्धा आमदार चषक 2024. आपण सर्वजण जिचा आस्वाद घेतोय, कालही घेतला, आजही घेतोय. सत्र क्रमांक 2 ला होईल सुरुवात. सध्या तुम्ही पाहताय ओमसाई MTC टेलिकास्ट म्हणजे ऑल व्हिडिओ फोटोग्राफी, त्यानंतर ड्रोन व्ह्यू देखील, जिमी कॅमेरा, ड्रोन व्ह्यू, मल्टी कॅमेराज हे संपूर्ण आणि कॉन्टॅक्ट सोपा आहे. अक्षय शेट मात्रे 80 88 81 82, कुणाल शेट मात्रे 90 22 22 81 82. अक्षय शेटचे सगळे गाडी नंबर आणि सगळे फोन नंबर 81 82. म्हणून की काय अक्षय मात्रे ओमसाई MTC 81 82 हे त्याचं पूर्ण नाव. निश्चित या सर्व गोष्टी त्यांच्या नावाशी जोडल्या गेलेल्या आहेत. सत्र क्रमांक 2 ला होईल सुरुवात. आगाज आपने देखा अंजाम अभी बाकी आहे. पूर्वार्ध तुम्ही पाहिला, आता उत्तर अर्धाकडे वळूया, जिथे आता या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी चला घाई करा.
बॅटिंग ऑर्डर अमोल आणि प्रदीप तयार. पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. बॉल सीमा पार, सीमारेषा चिरतोय. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय तो चौकार. पहिला चेंडू चौकार म्हणजे वीरेंद्र सेहवाग यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये तब्बल 28 वेळा पहिल्या चेंडूमध्ये चौकार लगावला. या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर पहिला चेंडू स्क्वेअर कट डिपेक्टा कव्हर रिझनला अगदी 4 धावेसाठी आणि सुरुवात चांगली झाली. वेल बिगिन हाव डन. निश्चित सुरुवात चांगली म्हणजे अर्थात यश. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. आता झोमाने कमबॅक प्रशांत यांनी केलंय. एक बॉल जर वाटेगावचा होता तर एक बॉल येल्लूर संघाचाही आहे. एक तेरी एक मेरी, एक तुझा एक माझा, बारी बारी सबकी बारी, पहिले तेरी बारी अब मेरी बारी. वेळ येते प्रत्येकाची पण ती वेळ कधी येणार हे वेळेवरतीच माहिती पडतं. बॉलर तयार. यावेळेला वेगळ्या धाडणीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला डायरेक्ट हिट होईल का तर नाही. बालंबाल बचावलं. एक सिंगल धाव. काजाचा ठोका चुकला होता कारण की ही मॅच अशी आहे, कारण की मॅच आता तिसऱ्या ओव्हर पर्यंत गेली ना, ज्यांना नख चावायची सुरुवात येते नख चावत असतील. ही मॅच अशीच आहे कारण की खुर्चीवरती बसलेले खुर्चीच्या टोकावरती येतील आणि पायरीवरती बसलेले खाली येऊन उभे राहतील. गाड्या बाहेरून जाताना थांबतील कारण की ही मॅच अशीच बनत जाते. हाय व्होल्टेज मुकाबला, कलगीतुरा, पैसा वसूल मॅच. आलेल्या प्रेक्षकांचा पेट्रोलचा पैसा वसूल होणारी ही मॅच सध्या तुमच्या समोर आहे. आणखीन एक चांगला फटका. आता बॉल निघालाय डीप कव्हरला. सीमारेषा तोडून फोडून भेदून जाणारा संघर्षाचा चौकार ठोकलाय. फलंदाजी करताना फलंदाज प्रदीप खूप चांगली सुरुवात. इंग्लिश मध्ये मगाशी चर्चा केली की वेल बिगिन इज हाफ डन. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात जर चांगली झाली तर अर्ध काम झाले असं म्हटलं जातं. पण त्याच कामामध्ये त्याच वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच, पण तेच काटे चालण्याचा वेगही वाढवतात. या मॅच मध्ये काटे टाकले जातील का, पायामध्ये ब्रेक लावला जाईल का, बेड्या ठोकल्या जातील का, विकेट येईल का. यावेळेला वेळेच्या चुकता नाहीये. क्षेत्ररक्षक 2 आले परंतु झेल होऊ शकले नाहीयेत. परंतु हेच काटे तुम्हाला मोठी झेप घ्यायला शिकवतात. परंतु कुठेतरी हा फटका एका धावेचा आलाय आणि धावसंख्या पुढे सरसावतीये. 10 वरती 0. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आता प्रगतीपथावरती येतोय. प्रशांत काही वेगळं करणार का आणि किंबहुना संघाला जी विकेटची गरज आहे ती विकेट मिळवून देतील का. स्ट्रायकर एंडला कोल्हापूर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे अमोल गुरव तयार, ज्यांनी 3 बॉल 5 बनवलेले आहेत. शेवटचा बॉल येऊ दिला, सन्मान दिलाय. कोणती धाव घेण्याची घाई नाहीये. त्याच्यामुळे आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 24 धावा. 18 चेंडू 24 धावेची गरज. आज जर शोधायचं असेल तर स्वतःमधला आत्मविश्वास शोधावा लागेल, स्वतःमधली कमी शोधावी लागेल. बाकी सगळं गुगलवरती टाईप केलं का तुम्हाला भेटून जातं. म्हणजे गुगलमध्ये प्रत्येक गोष्ट आहे. स्वतःचा आत्मविश्वास सोडून सध्या कॅमेरामॅन आपण पाहिलं तर आता ब्राह्मी काईड म्हणजे भैरू ससा आपल्या भाषेत कोकणी घार जी दाखवली गेली सध्या ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. हे आमचं टेलिकास्टिंग आहे म्हणजे ओमसाई एमटीसीचं काम कशा पद्धतीने असतं. आता ही घार कुठे बसले तुम्ही शोधून काढा आणि अगदी भैरीस असा आपल्या भाषेमध्ये. आता येणारे 18 बॉल 24 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 2 साठी अविनाश कांबळे बॅकफूट वरती गेले. पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला बॉल वरती येतील. बॉलची फेकी. आणखीन एक सिंगल धाव. वीज पाण्यातच असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास स्वतःमध्येच असतो. त्याची आज साथ घालावी लागेल. एका बाजूला पहा हे विहंगम दृश्य किंबहुना कोकणी घार ही तुम्हाला बघायला मिळते. 17 बॉल 23 ची गरज. वेगळ्या धाडणीच्या वरतून बॉल जाईल सरळ 2 धावेंसाठी. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर अगदी 13 धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. अजूनही 16 चेंडूमध्ये 21 धावेची गरज आहे. पार्टनरशिप बनत चालले. अमोल एका साईडला आपण पाहिलं तर प्रदीप दुसऱ्या साईडला. या दोघांची पार्टनरशिप, दोघेही आपल्या संघासाठी गुलाबाचं फूल आहे. अजून 2 ओव्हर थांबले, अजून 2 चेंडू थांबले किंवा अजून एखादी ओव्हर थांबले तर समोरच्या टीमसाठी बाबळीचा काटा बनू शकतात, टोचू शकतात. एक पाय पुढे काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक चांगली पार्टनरशिप उभी राहिली आहे. थोडीशी गडबड झाली आहे. बॉल अडवताना आणि बॉलची फेकी केली आहे. आणि किंबहुना ज्या प्रकारे
टीम पंचायत समिती वाटेगाव संघ गोलंदाजी करतो. या संघाला अद्याप यश मिळालं नाहीये. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. समीकरण झपाट्याने बदलतंय. 15 बॉल 20 ची गरज आहे. अमोल गुरव 6 बॉल 8, प्रदीप 3 बॉल 6. कमी गतीचा बॉल ओळखलाय आणि लॉंग ऑफला खेळलाय. ओ व्हॉट अ कॅच, अप्रतिम, चित्त थरारक झेल पकडलाय प्रमय शेटके. क्या बात है, कमालीचा झेल पकडलाय. स्वतः पडले परंतु बॉल हातामधून सुटू दिला नाही. एक अप्रतिम लाजवाब आउटस्टँडिंग ग्लोरियस कॅच प्रमय शेटके. क्या बात है, मॅच पकडले, कॅचही पकडलाय. निर्णय घेतला त्यानं कॅच पकडण्याच्या. तदनंतर अगदी पाठीवरती पडला, उठून उभा राहिला. पडणारा पडत नसतो तर पडणारा घडत असतो. या मॅच मध्ये कदाचित ही कॅच मॅच बदले सकते का, कारण की कॅच इम्पॉर्टंट होती. प्रदीप एका साईडला, दुसऱ्या साईडला अमोल. एकाची विकेट येणं, एक धक्का देणं, एक काटा काढणं खूप महत्वाचं होतं आणि या कॅचने मॅच मध्ये वेगळा मोड आणलाय का. 14 चेंडू आणि तब्बल 20 धाब्याची गरज. अजूनही 50-50% मॅच. 14 चेंडू 20, 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. निश्चित, कारण ही जी कॅच आहे ना ती रंगात आणेल का मॅच, या सर्व गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये चेतन जाधव. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल खेळण्याचा प्रयत्न फसलाय. आलाय तो डॉट. मी मगाशी चर्चा केली की जे खुर्चीवरती बसले ते उठून उभे राहतील. 12व्या खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मधले उठून उभे राहिले होते. ही उत्सुकता असते, हे तुम्ही जाणून बुजून नाही. नख चावायला तुम्हाला आवडत नाही, पण मॅच अशी असते नख चावायला सुरुवात करता कपाळाच्या आट्या आणि सगळ्या गोष्टी, काही बुटाने माती खोरत बसतात. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. शेवटचा बॉल कमी गतीचा होता आणि तो चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. किंबहुना या बॉलच्या पाठीमागे फक्त मिळेल ती एक सिंगल धाव. आता येणारे 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 19 धावा. 12-19चा थरार. टीम मीटिंग बोलवली जाईल आणि कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवला जाईल, हेच ते महत्वाचं षटक आहे ना जे मॅचला कलाटणी देऊ शकेल. 12 बॉल 19 धावांची गरज. अगदी म्हणजे षटकार चौकाराच्या भाषेमध्ये जर बोलायला गेला तर 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू, 12 चेंडू 3 षटकार, 3 षटकार 12 चेंडू, 12 चेंडू 5 चौकार, 5 चौकार 12 चेंडू. हे साधं सोपं सरळ गणित आहे. परंतु गोलंदाजी करताना किती बॉल डॉट टाकावे लागतील, किती विकेट घ्याव्या लागतील, किती धाबा खर्च कराव्या लागतील, याच गोष्टींवरती आता गोलंदाजी करताना सामना अवलंबून आहे. परंतु आता ओव्हर नंबर 3 साठी पर्याय निवडलाय आणि तो पर्याय आहे अनुभवी खेळाडूचा. कारण हाच पर्याय या टीमकडे जो मोठ्या प्रमाणामध्ये अनुभवी खेळाडूंमध्ये असणार नाव संदीप पाटील. ओव्हर नंबर 3, 12 बॉल 19 ची गरज. स्ट्रायकर एंडला चेतन जाधव. यावेळेला टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल नॉन स्ट्रायकर एंडला फेक आणि फलंदाज रन आउट. 11 बॉल 19 ची गरज. छोटी चुकी झाली. 11च्या 11 खेळाडू एकत्र आले. 11च्या 11 खेळाडू एकत्र आले. अमोल एका साईडला शांत उभा आहे. चेतनची ही गरज होती का. रिप्ले टेलिकास्ट. काय एफर्ट्स आहे. अप्रतिम फिल्डिंग. चेंडू पकडला, फेकला, तदनंतर चिनू दादा लगेच चेतन बाद. एक छोटी चुकी. तुम्हाला जर ठेच लागली तर तुमच्या पायासमोर छोटा दगडच असतो. डोंगराने कधी ठेच लागली नाहीये, दगडानेच ठेच लागली. या मॅच मध्ये छोटीशी चुकी तुम्हाला आणखीन त्रास देऊ शकते का. दुसरी विकेट आली आहे. निश्चित, कारण एखादी छोटीशी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते. एखादं विशाल जहाज समुद्रामध्ये असताना त्याला जर छोटंसं छिद्र पडलं ना तर हे विशाल जहाज समुद्राच्या तळाशी जायला वेळ लागत नाही. त्यामुळे जीवनात चुका या पेन्सिली सारख्या करा ज्या खोडता येतील. आणि किंबहुना मैदानाच्या आतमध्ये जी चूक झाली धाव घेण्याची आणि चेतन जाधव माघारी गेलेत. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. आता बोलबाला सुरू झालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. एक डॉट बॉल मॅचचं प्रेशर वाढवतोय. एक डॉट बॉल गोलंदाजाचा आणखीन अनुभव वाढवतोय संदीप पाटील. अर्थातच दुसऱ्या साईडला पिनू दादा, ज्यांचं नाव आपण पाहिलं तर एक लेजंड प्लेयर, ओल्ड इज गोल्ड. एका बाजूला अमोल गुरव, एक मोठी उमेद आहे या टीमचे. क्षेत्ररक्षण केलंय चांगलं. पंचांगडे पुन्हा मागितले दाद. आज अमोल गुरव यांना मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. ओमकार यांना साथ द्यावी लागेल. समीकरण झपाट्याने बदलतंय. प्रयत्न पुन्हा एकदा पहा. ज्या प्रकारे हा बॉल खेळला, आउट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर गेला होता हा बॉल. त्यानंतर या बॉलला सन्मान दिला. क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि फेक केली. तो
तोपर्यंत फलंदाज पोहोचलेत. आता समीकरणाबद्दल आपण चर्चा करूया, कारण उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचले. हा सामना कोण जिंकणार? 9 बॉल 18. 9 चेंडू 18. स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहतोय मिस्टर ओमकार. थोडासा शफल ऑन करण्याचा प्रयत्न, जागेवरून चेंडू बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर, हातापासून बाहेर, स्टंप पासून बाहेर, बॅट पासून बाहेर, बॉडी पासून बाहेर, अवे फ्रॉम दी बॉडी. निश्चित शरीरापासून जो बॉल आहे, या बॉलची भेदकता चांगली आहे आणि एका बाजूला पिनू दादा यांचा अनुभवाचा बोलबाला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेत, माफ करा टिंगू दादा, किंबहुना या नावाने क्रिकेटच्या पटलावरती ते चर्चेत आहेत. किंबहुना या बॉलच्या पाठीमागे एकच धाव आपण जोडूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 7 बॉल 17ची गरज. हा शेवटचा बॉल आहे जो निर्णायक आहे. मोठा फटका आला, समीकरण सोपं. लक्षात घ्या, एक चेंडू देखील तुम्हाला राजा बनवू शकतो आणि एक चेंडू देखील तुम्हाला हिरो बनवू शकतो. एक चेंडू देखील तुम्हाला रंक बनवू शकतो आणि एक चेंडू देखील झिरो बनवू शकतो. एक चेंडू टप्पा महत्वाचा होता, शॉट पूल केला, क्षेत्ररक्षक 1 बाउंड, चेंडू मात्र निघून जातोय 4 धावेसाठी. अप्रतिम फटका. मॅच बंदी आहे, मॅच संपली नाहीये. दुसऱ्या साइडून फलंदाज सांगतोय मैं झुकेगा नहीं साला, मैं रुकेगा नहीं, मैं ठोकेगा, मैं खेलेगा. आता येईल मजा. आग उधर भी लगे, आग इधर भी लगे, आग दोनों तरफ बराबर की लगे. तिकडे बाहुबली आहे, इकडे ग्रेट खली आहे. खलीबली 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 मॅच मध्ये चालू झाले. व्हाट अ मॅच. 6 बॉल 13ची गरज. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना, ज्या जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं, हा सांगून जाणारा चौकार आलाय. 6 बॉल 13ची गरज आहे. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही, क्योंकि दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. वा, अप्रतिम. आणखी हातावरती असलेल्या नशिबांच्या रेषेवरती अवलंबून राहायचं नसतं. हातावरती असलेल्या नशिबांच्या रेषेवरती अवलंबून राहायचं नसतं, कारण की नशिबाच्या रेषा त्यांच्या पण ठळक असतात ज्यांना हात नसतात. इथे नशिबाचा खेळ नाहीये, इथे मेहनतीचा खेळ आहे. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा, 6 चेंडू 6 चेंडू, 3 चौका 3 चौका, 6 चेंडू 6 चेंडू, 2 षटका 2 षटका, 6 चेंडू, संपली मॅच. 6 चेंडू 13. हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू पकडलाय, इथे धाव नाहीये. व्हाट अ मॅच. 5 चेंडू 13. आता 5 बॉल 13ची गरज आहे. मेहनत, जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द, चिकाटी याचा मेळ घालावा लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज ज्यांच्याकडे मोठी उमेद आहे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. एका बाजूला अमोल गुरव यांचा प्रयत्न हाच आहे की मला स्ट्राइक घ्यायचा आहे, परंतु स्ट्राइक मिळेल का? तर पंचांनी सांगितलंय की हा वाईट बॉल आहे. निश्चित पंचांच्या सूचनांचं आपण पालन करूया आणि किंबहुना पुन्हा एकदा बोलूया. 5 बॉल 12ची गरज. हा वाईट बॉल. 5 बॉल 12. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या दिशेने. महत्वाचा झेल. कॅचेस विन द मॅचेस. विकेटचं पतन. आता टप्प्यात आला तर कार्यक्रम होतो हे ऐकलंय, पण टप्प्यात आल्यानंतर विकेट पण पडली आहे. महत्वाची विकेट. मॅच इथे टर्न होतीये का? खेळाडूंचा जल्लोष वेगळा चालू आहे. मॅचने यू टर्न घेतलाय. समीकरण आपण पाहिलं तर अर्थातच 4 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. पा इथे पा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धाडस जरूर केलं, लांबी कमी पडली आणि चांगला झेल पकडला सीमारेषे लगत. आणि पा याच कॅचेस असतात ना ज्या तुम्हाला पुढे घेऊन जातात, कारण एखादा झेल, एखादी कॅच किती महत्वाची असते. या सर्व गोष्टी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव यांच्या झेलवरती पाहिलेल्या आहेत. समीकरण कशी बदलतात. 4 बॉल 12ची गरज आहे. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी दोस्तों घुटनों के बल भी चलना पड़ता है. अगदी सहमत आहे, कारण की या मॅच मध्ये एका कॅचने जर वर्ल्ड कप हातात आला तर एका कॅचने मॅच पण हातात येऊ शकते. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशवंत नाही. 4 चेंडू 12 धावा, 12 धावा 4 चेंडू. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दीपक आलेले आहेत. फार महत्वाच्या धावा आणि महत्वाचे बॉल. 4-12 ची ही झुंज. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा प्रमेय तयार होतील.
एका बाजूला बॅटिंगसाठी फलंदाज तयार दीपक. 4 बॉल 12चा थरार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल बॅटची आतली कडा. कोणती धाव नाहीये. आता 3 बॉल 12ची गरज. 3 चेंडू 12. बॅच अगदी हाय व्होल्टेज आहे. एखादा मोठा फटका येणं इज मस्ट. आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला चेंडू ना आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला फटका आज खेळावा लागेल. यावेळेला बॉल उचललाय. लांबी बघावी लागेल. क्षेत्ररक्षक आलेत 2 आणि इथे अखेर झेल पकडलाय. परंतु मॅच जिवंत आहे. 2 बॉल 12ची अजूनही टीम पंचायत समिती येलूर या टीमला गरज आहे. वाटेगाव पंचायत समिती गण या टीम साठी आपण पाहिलं तर संजय नलवडे साहेब यांच्या माध्यमातून अण्णा यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं टीम साठी बक्षीस देण्यात आलं. थँक्यू सो मच अण्णा. सकाळपासून अण्णा टीम सोबत जॉईंड आहेत. टीम सोबत अण्णा सकाळपासून आपण पाहिले तर जोडलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वाटेगाव टीम साठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅच अजून संपली नाहीये. 2 चेंडू 12 12. 2 चेंडू 2 चेंडू मध्ये 2 षटकार आणि 2 षटकार 2 चेंडू मध्ये मारायचे. या मॅच मध्ये टप्पा महत्वाचा ठरेल. टप्पा चुकतोय दोन्ही बॉलवरती कार्यक्रम झाला तर मॅच संपली. निश्चित आता येणाऱ्या फलंदाजाला षटकार मारावे लागतील. अशक्य गोष्टी शक्य होतात. फक्त प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. ध्येय आज मोठं ठेवावं लागेल. कारण 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार मारायचे आहेत आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अमोल ही किमिया करतील का. 2 बॉल 12ची गरज. अरे टोचतील हजारो काटे तुला. तू त्यांच्याही आरपार हो. अरे कळेल तुला तुझी कुवत. तू विजयाचा षटकार हो. 2 बॉल 12ची गरज. आणि इथे एक सिंगल धाव. अशा पल्लवी झाल्या होत्या. आव्हान टिकून होतं. परंतु आता 1 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 11 धावा. एका बाजूला पंचायत समिती वाटेगाव या संघाने सामना कंट्रोल केलाय. कारण एका बॉल मध्ये विजयासाठी हव्या आहेत 11 धावा. परंतु हा खेळ आहे अनिश्चिततेने भरलाय. पायांचा वापर करत पुढे आले. पराभवातला अंतर कमी करणारा स्ट्रोक अखेर अमोल गुरव यांनी ठोकला. एका बाजूला एका संघाने सामना जिंकला. एका संघाने मन जिंकली. संजयजी नलोडे साहेब आबा आपलं मनापासून अण्णा आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मान्यवरांना विनंती करेल आपण 2 मिनिटं थांबा कारण की आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच या मॅचचा देणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच आदरणीय सूरजजी पाटील साहेब भाऊ आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देत आहोत. रियाज मॅन ऑफ द मॅच. रियाज वेलकम. रियाज वाटेगाव टीम. रियाज मॅन ऑफ द मॅच प्लीज या. रियाज रियाज या मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. वेलकम रियाज. वाह रियाज आया खुशियां लेके आया. रियाजने दिवाळी आणली टीम मध्ये. आपण सन्मान करूया. मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊयात. नाही जेवले नाही तरी चेहरे खुश आहेत. याला बोलतात क्रिकेटचं प्रेम यार. वेडे आहेत क्रिकेटसाठी. वेल प्लेड यार. आता एन्जॉय. आता पार्टी. आता तांबडा पांढरा रस्सा. हे मजा आहे क्रिकेटची. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत